नमस्कार, मी अनिल विद्या BBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. ब्लॅक पॅथर पक्षाच्या भीक मागो आंदोलनाचा धसका, शिक्षण उपसंचालकांनी दिलं रोस्टर सादर करण्याचे आदेश. ब्लॅक पॅथर पक्षाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या भीक मागो आंदोलनाची दखल घेत कोल्हापूर विभागीय शिक्षण विभागाच्या शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी शिक्षण विभागातील शाळांमध्ये होत असलेल्या चुकीच्या कारभाराची तातडीने चौकशी करण्यासाठी बिंदू नामावलीप्रमाणे जागा भरले की नाही हे तपासण्यासाठी प्रत्येक शाळेत रोस्टर तात्काळ 14 तारखेपर्यंत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जोपर्यंत रोस्टरनुसार शिक्षकांची भरती पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही संस्थेतील शाळांमधील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे प्रस्ताव न स्वीकारण्याचे सक्त आदेश कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे. याबाबत मागील आठवड्यात ब्लॅक पॅथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई व जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये SC, ST, OBC, NT, व्हीजेनेटी या प्रवर्गात जागा शिल्लक असतानाही सदर आरक्षणाचे उमेदवार मिळत नसल्याचं कारण पुढे करून अनेक संस्था चालक संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपलेच पहिपावणे नातेवाईक यांची खुल्या प्रवर्गातून बेकायदेशीररित्या भरती करून घेत आहेत. तसेच मागासवर्गीय उमेदवारांचे प्रस्ताव मंजूर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. या आणि अशा विविध समस्या 15 ऑगस्टपर्यंत न सोडवण्यास भीक मागो आंदोलन करून मिळालेली रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाला देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. याची गंभीर दखल घेत कोल्हापूरचे शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदा माध्यमिक शिक्षण पदाधिकारी यांना विशेष पत्राद्वारे रोस्टर सादर करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. आदेशामध्ये शिक्षण उपसंचालक कोळेकर यांनी म्हटलं आहे की सन 2000 सालापासून रोस्टरनुसार SC, ST, OBC, व्हीजेन, NT या प्रवर्गात भरलेली पदे व रिक्त पदांचा तपशील सादर करावा. अनेक संस्थांमध्ये आरक्षणाचे नियम डावलून केलेल्या भरतीचा निकष तसेच काही आरक्षित जागावर बोगस अपंग उमेदवारांची नियुक्ती केलेली असल्याचे त्यांनी प्रमाणपत्र सादर करावे. एवढेच नाही तर ज्या संस्थापकांनी रोस्टर डालवून अन्य उमेदवारांची भरती केलेली असेल तर संबंधितावर शासन नियमानुसार कोणती कारवाई केली याचा खुलासा तात्काळ सादर करावा व यापुढे SC, ST, OBC, व्हीजेन, AT चे रोस्टर पूर्णपणे भरल्याशिवाय अन्य कोणत्याही माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींचे प्रस्ताव स्वीकारण्यात येऊ नयेत असेही पत्रकात म्हटलं आहे. एकंदरीत ब्लॅक पॅथर पक्षाच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी मागासवर्गीय शिक्षकांना न्याय देण्यासाठी योग्य व न्यायिक भूमिका घेतल्याचे ब्लॅक पॅथर पक्षाचे व शिक्षण उपसंचालकाचे यांचे कोल्हापूर विभागामध्ये विशेष कौतुक होत आहे. तर शिक्षण उपसंचालक यांनी वेळेत योग्य ती कारवाई केल्यामुळे ब्लॅक पॅथर पक्षाच्या वतीनं करण्यात येणारे भीक मागो आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई व जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी दिली. लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी आमदार शिवाजीराव पाटील आक्रमक, समाजाच्या मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ठोस पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही. लिंगायत समाजाच्या न्याय व संविधानिक हक्कासाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा केला जाईल. समाजाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विभागाची तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी करणार असल्याची ग्वाही चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली. समस्त लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलन व साखळी उपोषणाला आमदार शिवाजीराव पाटील यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी युवक, उद्योजक, शेतकरी, महिला तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लिंगायत समाजातील विविध घटकांना आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा उद्देश असला तरी प्रत्यक्ष लाभ घेताना समाज बांधवांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. या अडचणी तातडीने दूर करून जाचक अटी रद्द कराव्यात आणि महामंडळाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र लिंगायत बांधवांना सुलभपणे मिळावा अशी भूमिका आमदार पाटील यांनी मांडली. शासनाच्या योजना केवळ कागदावरच न राहता त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे. लिंगायत समाजाच्या शिक्षण, रोजगार, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक वारशाशी निगडीत मागण्या न्याय आहेत. या मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार या प्रमुख मागण्या. विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना. लिंगायत समाजातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिष्यवृत्ती, वसतिगृह तसेच उच्च शिक्षणासाठी विशेष योजना राबवण्यात याव्यात. युवक युवतींना रोजगार व कौशल्य विकास. समाजातील बेरोजगार युवक युवतीसाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योग व्यवसाय तसेच स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी विशेष योजना राबवून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. महामंडळासाठी 1,000 कोटींची तरतूद. लिंगायत समाजातील कार्यरत असलेल्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळासाठी 1,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात यावी. उद्योग व स्वयंरोजगारासाठी सुलभ अर्थसहाय्य. महामंडळाला आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन त्यामार्फत समाजातील युवक, उद्योजक व गरजू घटकांना व्यवसाय, उद्योग व स्वयंरोजगारासाठी सुलभ अटीवर अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच लाभ मिळताना येणाऱ्या जाचक अटी व प्रक्रियाबद्दल अडथळे दूर करण्यात यावेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न. लिंगायत समाजातील महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी शासन स्तरावर विशेष योजना व उपक्रम राबवण्यात यावेत. आर्थिक व ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी निधी. लिंगायत समाजातील विविध मठ, धार्मिक स्थळे, महात्मा बसवेश्वर संबंधित ऐतिहासिक स्थळे तसेच समाजाच्या सांस्कृतिक वारशांचे संवर्धन आणि विकास करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात यावा. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा व्यापक प्रसार. महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांच्या, कार्याचा आणि समतावादी तत्त्वज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात यावेत. लिंगायत समाजाने मांडलेल्या मागण्या या समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे समस्त लिंगायत समाजाच्या भावना लक्षात घेऊन या न्याय व संविधानिक मागण्यासंदर्भात संबंधित विभागाची तातडीने संयुक्त बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही पाठपुरावा केला जाईल, असे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपलं मत स्पष्ट केलं. मुगळी तालुका गडिंग्लज येथील महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयामध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर S.R. यांचं स्वागत लिपिक माने यांच्या हस्ते करण्यात आलं. वाचनालयामध्ये झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पाटील होते. कार्यक्रमाचं औचित्य साधून सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेकडून उत्कृष्ट सचिवपदी म्हणून निवड केल्याबद्दल सचिव गुरगोंडा पाटील यांचा वाचनालयामार्फत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यवाह B.G. स्वामी, सचिव अप्पासाहेब जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच सत्काराबद्दल गुरगोंडा पाटील म्हणाले, मुगळी येथील अवधूत सेवा संस्थेत सचिव म्हणून काम करत असताना सर्व सभासदांनी व शेतकऱ्यांनी दरवर्षी वेळेत संस्थेकडून घेतलेलं कर्ज वेळेत परतफेड करून संस्था 30 जून अखेर 100% करून वेळेत संस्थेचं ऑडिट रिपोर्ट, जमा खर्च ही कामे वेळेवर पूर्ण केल्याबद्दल मला सहाय्यक निबंधक सहकार संस्थेकडून उत्कृष्ट सचिवपदी म्हणून निवड झाली, म्हणून माझ्या वाचनालयामार्फत सत्कार करण्यात आला. हा माझा सत्कार नसून मी सर्व शेतकरी बांधवांना, सभासदांना समर्पित करतो. कार्यक्रमास अध्यक्ष सुरेश पाटील, कार्यवाह B.G. स्वामी, सचिव अप्पासाहेब जाधव, संचालक ईश्वर हुल्लोळी, सागर आरबोळे, विजय महाडिक तसेच सभासद किरण मुसळे, बजरंग महाडिक, प्रवीण माने, ग्रंथपाल K.D. धनवडे, लिपिक श्रीपाद स्वामी, शिपाई राजेंद्र मांग यांच्यासह वाचक, सभासद उपस्थित होते. आभार संचालक ईश्वर हुल्लोळी यांनी मानले. श्री नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका सुरेखा खटारिया यांना प्रदान. सायन्स पार्क सभागृह चिंचवड. नुकतेच कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त साहित्य क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या प्राध्यापिका सुरेखा खटारिया यांना नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीनं 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिका सुरेखा खटारिया यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार सन्मान करण्यात आला. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर अध्यक्षस्थानी होते. नारायण सुर्वे अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा शोभा बंब, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त कवी सीताराम नरके आदींची उपस्थिती होती. उद्योजक आणि कृषीभूषण सुदाम भोरे यांच्या सहधर्मचारी वर्षा भोरे, रोहित खरगे, ज्येष्ठ साहित्यिका पल्लवी बनसोडे परुळेकर, कवी राजू जाधव यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे जैन भवनचे अध्यक्ष अशोक कुमार पगारिया, जैन विद्या प्रसारक मंडळाचे सहाय्यक सेक्रेटरी अनिल कुमार कांकरिया, ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या प्रमुख मार्गदर्शिका लता पगारिया, प्राचार्य सुभाष बेदमुखा, अनिल कुंभार, शांताराम बेळगावकर, आकुर्डे संघाचे विजय गांधी, माजी अध्यक्ष सुभाष ललवानी, आकुर्डे संघाचे अध्यक्ष सूर्यकांत मुथियान, जवाहर मुथा,
दिवस तालुक्यातील लिंगणूर कसबा नूल येथील शिवलीला बसवराव चौले यांच्या जनावरांच्या गोठ्याची भिंत रात्री पडून 20,000चं नुकसान झालं. यामध्ये जीवितहानी झाली नाही. सकाळी संपलेल्या 24 तासात 9 मिनिटे पावसाची गडिंग्लज येथे नोंद झाली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन यांनी दिली.